आता पाहूयात या बुलेटिनमध्ये सकाळच्या 100 बातम्या. भांडूपमधील समस्यांबाबत खासदार संजय दिना पाटील आक्रमक झाले. भांडूप पालिकेच्या भांडूपमधील पालिकेच्या एस वॉर्डातील अधिकाऱ्यांना खासदार पाटील यांनी चांगलंच धारेवर धरलं. समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, कायदा हातात घ्यायला लावू नका अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. येवल्यातल्या अवैध धंद्यांविरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले. राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय ते इथे घडवायचं नाही, तालुक्यात शांतता राहिली पाहिजे असे खडेबोल भुजबळांनी अधिकाऱ्यांना सुनावले. उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आलं. शेतकऱ्यांना विहिरींसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानावरती अधिकारी डल्ला मारत असल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली होती आणि याची गंभीर दखल घेत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. जीवनाचं प्लॅनिंग करताना आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे. सध्या आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. अधिक नफा मिळणार या अपेक्षेने लोक आपल्या आयुष्यातील कमाई गमावतात. त्यामुळे भविष्यात आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असेल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. मला महाराष्ट्राचं पालकत्व करायला आवडेल, नाशिकचं काय घेऊन बसलाय तशी इच्छा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. तसंच भुजबळ आणि मी एकच आहोत, आमच्यात मतभेद नाहीत, कोणताही गट नाही अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नसून कुणावरही अन्याय व्हायला नको असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. हत्या प्रकरणाशी मुंडेंचा संबंध आढळल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्राला संतांची शिकवण आहे. संत कधीही जातीत विभागले नाहीत, मात्र आता संतांची शिकवण विसरून समाज जातींमध्ये विभागण्याचं कारस्थान सुरू असल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी बीडच्या घटनेवरून निशाणा साधला. सांगलीच्या इस्लामपुरात ते बोलत होते. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव होणं धक्कादायक असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे मतदारांचा अपमान अशी टीका विखेंनी केली. अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील तहसील कार्यालयाचं विभाजन करून आश्वी इथे उपतहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय महसूल प्रशासनानं घेतला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याला विरोध केला. दरम्यान स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी या निर्णयाला तत्वतः मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नांदेडमध्ये महायुतीतील खतखत पुन्हा समोर आली आहे. निवडणुकीत भाजपच्या लोकांनी माझ्या विरोधात पैसे वाटले असा आरोप शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला. महायुतीत भाजपनं सहकार्य करणं आवश्यक होतं, मात्र विधानसभा निवडणुकीत तसंच झालं नाही असं कल्याणकर म्हणाले. गणेश नाईक ठाण्यानंतर नवी मुंबईत सुद्धा जनता दरबार घेणार आहेत. सोमवारी 3 जानेवारीपासून वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराला सुरुवात होणार आहे. आपल्या खात्यासंदर्भातील नागरिकांच्या समस्या गणेश नाईक जनता दरबारामध्ये सोडवणार आहेत. अमरावतीत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पोलीस कुटुंबियांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पोलीस कुटुंबियांनी मांडलेल्या समस्या लेखी स्वरूपात घेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन पंकज भोयर यांनी दिलं. येत्या काही महिन्यांमध्ये शिंदे गटाचं विसर्जन करण्याचं काम भाजपनं निश्चित केलं असा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केला. त्यामुळे शिंदेंनी किती खटाटोप केला तरी त्यांना भविष्य नाही असं राऊत म्हणाले. संजय शिरसाट शिवसेना फुटायच्या आधी उद्धव ठाकरेंशी मनमोकळेपणाने का बोलले नाहीत? ठाकरेंनी त्यांचं ऐकलं असतं. आता एकनाथ शिंदे यांना भाजप वेगळं करतंय या भीतीतून शिरसाटांनी गुगली टाकली असावी असं उत्तर चंद्रकांत खैरेंनी शिरसाटांच्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावर दिलंय. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती सोनिया गांधींनी केलेल्या विधानाचा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी समाचार घेतला. काँग्रेसनं आणि विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया आदिवासी समाज आणि राष्ट्रपतींना मानहानी पोहोचवणाऱ्या असून भविष्यात आदिवासी समाज काँग्रेसला धडा शिकवेल असा इशारा अशोक उईके यांनी दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात जाऊन माजी आमदार प्रकाश गजभिये यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी प्रकाश गजभिये भावूक झाले. मुंबई शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आखली आहे. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असलेल्या परळ दादर भागामध्ये नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. 20 वर्षांपूर्वी तोट्यात असणारी मुंबई महानगरपालिका शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली. शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ताकाळात तब्बल पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी तब्बल 92,000 कोटींवरती गेल्या होत्या. मात्र महायुती सरकारच्या कार्यकाळात ठेवी झपाट्यानं घटतायत.
पिंपरी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा खोटा SMS सोशल मीडियावरती व्हायरल करणाऱ्यांवरती महापालिकेनं गुन्हा दाखल केलाय. तसंच नागरिकांनी खोट्या मेसेजेसवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडून करण्यात आलंय. सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1600 रुपये, लासलगाव बाजारात 2100 रुपये, तर राज्यात लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून तर 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. दिवसभरात कांद्याची 1,42,000 क्विंटलची काल आवक झाली. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असं अजित पवारांनी सांगितलं. भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य DY पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानानं भावुक होत उदय सामंत यांनी आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. माझं पसंतीचं सिडकोचं घर या योजनेसाठीची लॉटरी काढण्याचे आता सिडकोनं निश्चित केलंय. जवळपास 26,000 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. माझं पसंतीचं घर या लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. अटक होणाऱ्या आरोपीला अटकेची कारणं लेखी द्यावी की तोंडी यावरती निर्णय घेण्यासाठी खास पूर्णपीठ स्थापन केलं जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्त्व तयार केली जातील. त्यानुसार पोलीस आणि स्थानिक न्यायालय कार्यवाही करतील. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती SM मोडक यांच्या खंडपीठानं यावरती निर्णय घेण्यासाठी पूर्णपीठ स्थापन करण्याची सूचना केली आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर रेल्वेसाठी 17,500 सामान्य कोच, 200 वंदे भारत आणि 100 अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीसारख्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी ती म्हणजे यंदा पावसाळ्यापूर्वी 2 महत्त्वाचे पूल, गोखले पूल आणि कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. या दोन्ही पुलांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत आहेत. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून यंदा देखील नालेसफाई करण्यात येणार असून त्याकरता पालिका प्रशासनानं निविदा मागवल्यात. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारं, मिठी नदी यांच्यामधील गाळ काढण्यासाठी निविदा मागवण्यात आल्यात. या कामांचा खर्च 540 कोटी होणार आहे. देशात कामाच्या तासांबाबत वाद सुरू असताना दुसरीकडे ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. UKमधील 200 कंपन्या 4 दिवसांच्या कामकाजाचा आठवडा लागू करणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही. GBS लागण झालेले रुग्ण आढळत असलेल्या भागात खासगी टँकरनं सुद्धा पाणी पुरवठा होतो. हे टँकर जिथून पाणी घेतात अशा 15 ठिकाणच्या पाण्यात E. coli जीवाणू आढळलाय. महापालिकेनं आवाहन करून सुद्धा टँकर मालकांनी आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे हे घडल्याचं उघडकीस आलंय. सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीज बिल ऑनलाईन पद्धतीनं भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांसाठी महावितरणकडनं जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत प्रत्येक उपविभाग स्तरावरती 5 बक्षिसं देण्यात येणार असून एकूण 3 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यात विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट वॉच असं बक्षीस मिळणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी ठाणे मनपानं नागरिकांकडून सूचना मागवल्यात. अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सूचना मागवल्या जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात जाऊन माजी आमदार प्रकाश गजभिये यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी प्रकाश गजभिये भावूक झाले. गणेश नाईक ठाण्यानंतर नवी मुंबईत सुद्धा जनता दरबार घेणार आहेत. सोमवारी 3 फेब्रुवारीपासून वाशीमधल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराला सुरुवात होणार आहे. आपल्या खात्यासंदर्भातील नागरिकांच्या समस्या गणेश नाईक या जनता दरबारमध्येच सोडवणार आहेत. GBSच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातल्या सुविधांची पाहणी केली. ज्या गावात पाणीपुरवठा योजना आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरणाबाबत सूचना देण्यात आल्यात. मात्र एखादी व्यक्ती विविध ठिकाणी जात असते त्या ठिकाणचं पाणी प्यायल्यामुळे GBSचा धोका वाढत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. परीक्षेपूर्वी उत्तरपत्रिका देण्याचं आमिष दाखवत पुण्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांकडून 40 लाखांची मागणी करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना पुण्यामध्ये अटक झाली आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 8 माओवाद्यांना कंठस्नान घातलं आणि चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय.
वारकरी संप्रदायात महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेत. गुन्हेगारांचं समर्थन करणं हे संत महात्म्यांना शोभत नाही असं मत हबप भालचंद्र झांजे महाराज यांनी व्यक्त केलंय. नाशिकमध्ये सर्वात मोठ्या वाईन फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. सुला फेस्ट या नावानं फेस्टिवलची ओळख आहे. तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या सुला फेस्टला तरुणांनी मोठी गर्दी केली. भिवंडीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आलं. जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत आंबेडकरांचं भव्य स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील गजानन ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवरती पोलिसांनी छापा टाकला. या गोडाऊनमध्ये मध्यान्ह भोजनासाठी वापरला जाणारा सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आलाय. डाळ आणि तांदळाचा काळा बाजार होत असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारातील सोयाबीन वड्यांमध्ये मृत धनोर आढळल्यामुळे खळबळ माजली. नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसोबतच नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्तानं अहिल्यादेवीच्या जन्मगावी चौंडी इथे विविध विकास कामं हाती घेण्यात आली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 300 शाळांची दुरुस्ती, 300 लेडीज हॉस्टेलमध्ये कॅमेरे बसवणं, धरणांमधील गाळ काढणं आणि जिल्ह्यातील सर्व बारवांचं सुशोभीकरण करणं ही सगळी कामं आता प्रशासनाकडून पूर्ण केली जाणार आहेत. जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर एसटी आगारातील बसेसची संख्या कमी झाल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होत होती. या प्रश्नाची गंभीर दखल घेत मुक्ताईनगर आगाराला 10 नव्या एसटी बसेस देण्यात आल्या असून आमदार चंद्रकांत पाटलांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पार पडला. सिल्लोड शहरातील रहदारीच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील विद्युत खांबावरील लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे परिसरात अंधाराचं साम्राज्य आहे. अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानं तात्काळ यावरती उपाययोजना करावी अशी मागणी रहिवाशांनी केली. इंदोर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीत भराव टाकून पुलाचं काम केलं जाते. मात्र या कामावरनं शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शंका उपस्थित केली. एक्झॅक्टिंग पूल असताना सुद्धा 2 पूल बांधण्याची गरज नाही, जनतेच्या कराचा पैसा वाया जातोय असा आरोप पाटलांनी केला. तर विधानसभेत याबाबत आवाज उठवणार असा इशारा त्यांनी दिला. चाकणमध्ये 2 आणि 3 फेब्रुवारीला मुस्लिम समाजाच्या वतीनं इस्तेमा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यात संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान वर्ष उलटूनही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारनं तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सिल्लोडमधल्या विविध भागात रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अनेक रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे काम पूर्ण करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिकांनी केली. अमरावतीमधून 9 ट्रॅव्हल्समधनं 450 भाविक प्रयागराजला गेले, पण तिथे त्यांची काही सोय झाली नाही. दरम्यान या प्रकरणानंतर अमरावतीच्या काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावरती आपली दलाली केली असा खोचक आरोप खासदार बळवंत वानखेडेंनी रवी राणा यांचं नाव न घेता केलाय. अमरावतीच्या 450 भाविकांची फसवणूक करण्यात आली. कुंभमेळ्याला नेतो असं सांगून 6,000 रुपये घेऊन काहीच सोय केली नाही असं भाविक म्हणाले. दरम्यान आमदार रवी राणा यांचा कार्यकर्ता सूरज मिश्रा यानं फसवणूक केल्याचा आरोप भाविकांनी केला. या विरोधात भाविकांनी तक्रार दाखल केली आहे. नागपुरातील खामला चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान 400 झाडांची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची स्वतःची जाहिरात कंपनी असून जाहिरातीच्या कामात झाडांचा अडथळा येऊ नये म्हणून त्यानं झाडांची कत्तल केली. अकोला जिल्ह्यातील हिंगणा रोडवरच्या शेतशिवारात शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात 2 वर्षांचा बिबट्या अडकल्याची घटना घडली. त्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बिबट्याला रेस्क्यू करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलं. जळगाव महावितरण कार्यालयासमोर मीटर रिडिंग करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी धरण आंदोलन केलं. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार आक्रमक झाले. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मीटर रीडर संघटनेकडून बेमुदत धरण आंदोलन सुरू करण्यात आलंय. स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडर बेरोजगार होतील, त्यामुळे स्मार्ट मीटर योजना रद्द करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. गावाला पाणी मिळत नसल्यामुळे गेवराई पारगा इथले सरपंच मंगेश साबळे थेट साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयात गेले. गेल्या कित्येक दिवसांपासून महिलांनी पाण्याची मागणी करून सुद्धा उपाययोजना न केल्यामुळे सरपंचांना हा अजब कारनामा केला.
मुंबई महानगर प्रदेशात 14 मेट्रो प्रकल्पांची कामं सुरू असून या प्रकल्पाचा खर्च जवळपास 1.5 लाख कोटींच्या घरात गेलाय. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी 1255.6 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे. मुंबईतल्या 11 शासकीय रुग्णालयांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. रुग्णालयात औषधोपचार आणि यंत्रसामग्री तसंच रुग्णालयातील वॉर्डच्या आधुनिकीकरणासाठी 132 कोटी 47 लाख रुपये निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली. महिलांसाठी पुणे महापालिकेनं सुरू केलेल्या 11 टी बस मोबाईल टॉयलेटपैकी सध्या 3च बसेस वापरात आहेत. ही बंद पडलेली मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचा विचार महापालिकेच्या घरकचरा विभागानं सुरू केलाय. या सेवेचा वापर करणाऱ्यांकडून 5 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. चंद्रपूरच्या ताडोबामध्ये जास्तीचं शुल्क आकारून पर्यटकांची फसवणूक करण्यात आली. क्रुझर बुकिंगसाठी 500 रुपयांऐवजी 1000 रुपये घेण्यात आले. या प्रकरणी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपसंचालकांना दिलेत. उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची आज मेगा रखडपट्टी होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत, तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी आणि कांदिवली स्थानकादरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.